नमस्कार मित्रांनो, आज आपण हे पुस्तक तुम्ही वाचलत का या सदरामध्ये ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक जरा वेगळं आहे. म्हणजे असं आपण म्हणूया की त्या पुस्तकात जी मांडणी केली गेली आहे ती काय म्हणूया आपण एक सरधोपट मार्गाने जाणारा जो काही एक मुद्दा असतो लेखक मंडळींचा, एकतर तसा असतो रुळलेल्या वाटेने जायचं किंवा मग डायरेक्टच बंद करून उठायचं आणि प्रस्थापितांना एक जरा आव्हान द्यायचं किंवा त्यांच्या विरोधात थोडासा सूर लावायचा. तर ना प्रस्थापित ना विरोधक या दोघांमध्ये न अडकता आजच्या पुस्तकात जी मांडणी आहे ती थोडासा मध्यम मार्ग गाठणारी आहे. आणि आता आपण हा जो व्हिडिओ शूट करतोय तेव्हा 2024 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाबद्दल बोलणं मला वैयक्तिक आवडतच आहे, तसंच तुम्हाला ते ऐकायलाही आवडेल. आणि हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर हे पुस्तक तुम्ही विकत घ्या, कारण समीक्षात्मक काही बोलण्यासारखं नाहीये या पुस्तकाबद्दल. यातले सगळेच मुद्दे एखाद्याला आवडू शकतात किंवा एकाही मुद्द्यावरती एखाद्याचं या लेखकाशी एकमत होणार नाही असंही होऊ शकतं. कारण शेवटी कसं असतं ना, माणसाला ब्लॅक किंवा व्हाईट असं एखादा त्यांना ग्रे नावाचा काही प्रकार असतो. हे माणसांना तसं नाही, एकतर हे सांगा एकतर हिरो किंवा विलन असं काहीतरी हवं असतं ठोस. तसं एकतर सत्तेत असणारे किंवा मग विरोधक. तर असं या लेखकाने ते टाळले दोन्ही मार्ग. आणि थोडस म्हणजे मी काय म्हणतोय, जर मी असा उल्लेख करतोय की लोकसभेचे 2024 वारे निवडणुकांचे वारे वाहत असताना या पार्श्वभूमीवर मी हे या पुस्तकाबद्दल बोलतोय. म्हणजे अर्थातच हे पुस्तक राजकीय म्हणूया आपण एकंदर त्या संदर्भातलं हे पुस्तक असणार आहे. तर नमनाला घडाभर तेल होत आहे. पुस्तकाचं नाव सांगतो तुम्हाला. पुस्तकाचं नाव आहे लोकनीती. दिसतंय का तुम्हाला? जरी समजा इथे जास्त असं काही चमकत असेल तर मी बाजूला पुस्तक देईनच त्याचा कव्हर फोटो. लोकनीती, विनोबा भावे. आता आपल्याला विनोबा भावे हे जे गांधीवादी आहेत किंवा त्या पद्धतीचं साहित्य वाचण्यात ज्यांना रुची आहे त्यांनी विनोबा भावेंची बरीच पुस्तकं वाचली असतील. पण साधारण विनोबा भावे म्हटलं की भूदान चळवळ आपल्या डोळ्यासमोर येते किंवा आपल्या स्मरणात येते. आणि विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई, जी त्यांनी ही लाईन वापरली की माझ्या आईला समजेल अशा भाषेमध्ये मला समजावून सांगण्यासाठी मी गीताई लिहिली. तर ती गीताई उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. आणि हे लोकनीती नावाचं हे जे पुस्तक आहे ना, हे विनोबा भावे तसे इन जनरल लोकांना म्हणजे एक सर्वसामान्य वाचक, म्हणजे मी पहिल्यांदा त्यांचा हा थॉट लोकनीतीमध्ये हे पुस्तक माझ्या हाती आल्याच्या नंतर वाचलं आणि मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. आमच्या एका मित्राने संजय सावंतने हे पुस्तक त्याला जत्रेत मिळालं. एका कर्जतला कुठल्याशा जत्रेत तो गेला आणि तिथे एक पुस्तकांचं स्टॉल होतं, तर तिथे त्याला हे पुस्तक मिळालं. ते त्याने वाचलं आणि मग मला सजेस्ट केलं. मग मी वाचलं. तर म्हटलं याच्यावरती एक व्हिडिओ बनवायलाच हवा. गंमत काय होते ना मित्रांनो, आता सध्या जे काय चाललंय की सत्ताधारी जो पक्ष आहे, तर तो सत्ताधारी पक्ष जो आहे आत्ताचा जो आहे, आपण नाव घेऊया बीजेपी. तर हा सत्ताधारी पक्ष आहे तो संविधानाच्या पद्धतीने, लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहे. म्हणजे आधीचा सत्तेत असणारा पक्ष काँग्रेस, तर तो नकोसा झाला लोकांना. त्यांनी जनजागृती केली की ह्यांचं भ्रष्टाचारामध्ये हे असे गुंतलेत, भ्रष्टाचारात हे तसे गुंतलेत. आणि मग लोकांना ते पटवून देऊन हे सत्तेत आले. का? तर लोकांनी त्यांच्या बाजूने मतदान केलं. भरघोस मतं पडली बीजेपीला आणि 2014 बीजेपी निवडून आली. तर हे निवडून आले तेव्हा त्यांचा लोकशाही पद्धतीवर आणि त्या पद्धतीच्या निवडणुकांवर विश्वास होता. पण आता जेव्हा त्यांच्याबद्दल थोडासा नाराजीचा सूर सुरू झालाय लोकांमध्ये, तर ते जरा मग थोडेसे त्यांचा विचार मग लोकशाही सोडून ठोकशाहीकडे जाणारा दिसायला लागतो.
मग होतं कसं ना की सत्तेत असणाऱ्यांच्या विरोधात जेव्हा विरोधक काम करतात ते लोकांची कामं व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांना राबवून घेण्यासाठी करत नाही, तर ते सत्तेतून खाली कसे उतरतील आणि आपण जाऊन कसे बसू तिथे, यासाठी विरोधक वावरत असतात. जसं आता समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं 2.5 वर्षांचं एक सरकार आपण महाराष्ट्राने बघितलं, ते मुख्यमंत्री असताना. तर ते त्यांचं काम सुरळीत चालू होतं आणि मग बीजेपीने खोटे आरोप करून आम्हाला पाय उतार करायला लावलं, असं शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे या गटाची मंडळी आरोप करतात विरोधकांवर. आणि विरोधकांच्या म्हणजे ज्यांच्यावरती आरोप करतात बीजेपीच्या लोकांवर, तर बीजेपी मध्येही कुजबूज तिथल्या गटामध्ये ही जाणवते की हो असं काहीसं झालं, हे मान्य करायला काही हरकत नाही. मग होतं काय की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या ह्या मारामारीमध्ये किंवा सत्ता स्थान मिळवण्यासाठी सामान्य मतदार नाहक मारला जातो किंवा त्याचा बळी जातो. इथेच विनोबा भावे सुरू होतात. विनोबा भावे काय म्हणतात की कशाला हवी सरकार, ही गोष्टच नको. फार वेगळा विचार मांडतात ते की सरकार ही गोष्टच नको, लोकनीती राजनीती नको, राजनीतीला सुट्टी देऊयात आपण. आणि जगभरातल्या काही बुद्धिजीवी लेखकांचं असं म्हणणं आहे की मुठभर लोक आपल्यावरती सत्ता गाजवत असतात जेव्हा ते राज्य करतात आपल्यावरती. संविधानिक पद्धतीने निवडून आलेले म्हणा किंवा ठोकशाही पद्धतीने आपल्या डोक्यावर बसलेले ब्युरोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, ही ब्युरोक्रेसी त्या नेत्यांच्या मदतीने मुठभर लोक असतात, ती त्या जनतेवर, त्या देशावर, त्या राज्यावर राज्य करत असतात. तर हेच नको असं विनोबा भावेंचं म्हणणं आहे. गंमत अशी होते ना की मी या पुस्तकाबद्दल फार काही बोलणार नाहीये. मी काही ना त्यांची 1-2 पानं वाचून दाखवतो, तर ती ऐका आणि तुम्हाला वाटलं तर हे पुस्तक मिळवा. आधी तुम्हाला सांगतो, हे बघा, लोकनीती दिसत नसतं तर मी बाजूला याचा फोटो देईनच छोटासा. विनोबा भावे 2017 च आहे हे प्रकाशन. म्हणजे याची ही कितवी आवृत्ती दिलंय का पाहतो आम्ही. आवृत्ती 5वी आहे आणि 1000 प्रतींची एक आवृत्ती इथे दिलं बघा. आवृत्ती 5वी आवृत्ती आहे. मूल्य याचे 40 रुपये. मार्च 2017ला 5वी आवृत्ती आली आणि याचे प्रकाशक आहेत परमधाम प्रकाशन, पवनार. तर असं हे पुस्तक. तर याच्या प्रकाशकाचं जे मनोगत आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. नीट लक्ष देऊन ऐका. समाज शासनमुक्त व्हावा, राज्य व्यवस्था नष्ट होऊन लोकव्यवस्था निर्माण व्हावी आणि खरे स्वराज्य साकार व्हावे, हा विचार स्पष्टपणे तर्कशुद्धपणे मांडणे हे विनोबांचे एक मौलिक योगदान आहेच. या दिशेने जाण्यासाठी त्यांनी मार्गही दाखवला. हे योगदान तर एकमेवाद्वितीय आहे. या मार्गाला त्यांनी लोकनीती नाव दिले. विनोबांचे संबंधित विचार लोकनीती शीर्षकाखाली प्रथम प्रसिद्ध झाले. त्याची आणखी एक आवृत्तीही निघाली. नंतर श्रीमती मीरा भट्ट यांनी वेगळ्या प्रकारे संपादन करून तयार केलेल्या हिंदी पुस्तकाचा थोड्या फेरफारासह झालेला अनुवाद 1990 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर विनोबा साहित्याच्या 16व्या खंडासाठी श्री पराग चोळकर यांनी पुन्हा वेगळ्या प्रकारे संबंधित मजकुराचे संपादन केले. त्या आधारे परंतु पूर्ण विचार यावा म्हणून आवश्यक भर टाकून त्यांनीच केलेला मराठी अनुवाद आता प्रसिद्ध होत आहे. एका नव्याच स्वरूपात या विचाराची मांडणी होत आहे. या विचाराचा प्रसार काळाची गरज आहे. प्रकाशकाचं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी सहमत आहे. वाचक त्याचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. पहिला पॅराग्राफ परत एकदा वाचतो. समाज शासनमुक्त व्हावा, राज्य व्यवस्था नष्ट होऊन लोक व्यवस्था निर्माण व्हावी आणि खरे स्वराज्य साकार व्हावे, हा विचार स्पष्टपणे तर्कशुद्धपणे मांडणे हे विनोबांचे एक मौलिक योगदान आहेच. या दिशेने जाण्यासाठी त्यांनी मार्गही दाखवला. हे योगदान तर एकमेवाद्वितीय आहे. या मार्गाला त्यांनी लोकनीती नाव दिले. आलं का लक्षात? तर अशी ही लोकनीती आहे. तर त्यातल्या काही मी मार्क करून ठेवलेले आहेत. मी तुम्हाला
किंवा याच्या मलपृष्ठावर मागील भागावर बघा इथे सुंदर विनोबा भावेंचा एक फोटो आहे दिलेला, आणि विनोबा भावेंचं या पुस्तकात जे मत आहे ते त्यांनी इन्व्हर्टेड केलेलं आहे, ते एक वाचून दाखवतो. सेवेमार्फत सत्ता प्राप्त करू पाहणारे आणि सत्ता प्राप्त झाल्यानंतर सत्तेमार्फत सेवा करू इच्छिणारे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. बघा, सेवेमार्फत सत्ता प्राप्त करू पाहणारे आणि सत्ता प्राप्त झाल्यानंतर सत्तेमार्फत सेवा करू इच्छिणारे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. आमचा विचार तिसराच आहे, सेवा 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 आणि तिच्या मार्फत सत्तेची समाप्ती. हा लोकशक्तीचा विचार आहे, यालाच आम्ही लोकनीती म्हणतो, असं विनोबा भावेंचं स्पष्ट मत आहे. आणि फारच उत्तम आहे हे पुस्तक. म्हणजे खरं तर हे पुस्तक तरुणांनी वाचायला हवं. काय होतं ना, तरुणांना चॅनलाइज करणं इतकं सोपं होऊन बसलंय ना की भौतिक सुखाच्या हारी गेलेले असतात तरुण. हे राजकीय नेत्यांनी आता एक व्याख्या ठरवून टाकली, त्यांना काय लागतंय, त्यांना पैसा फेका, ते आपलं सांगतील ते काम करतात. नाही, मी बघतो जवळून विचारी तरुण अजूनही आहेत शिल्लक समाजात. आलं का लक्षात? तुम्हाला संख्येने ते कुठेतरी असे दिसत असतील किरकोळ, पण आहेत विचारी तरुण अजूनही आहेत. ते विचाराने काम करतात, प्रत्येक गोष्टीवरती विचार करून मग आपला निर्णय घेत असतात. तर इथे आता काही ना 2-3 मी काही मुद्दे, तर म्हणून हे तरुणांनी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आपण विनोबा भावे, मग त्यांचं एकंदर साधं सोज्वळ व्यक्तिमत्व, मग ते काय लिहिणार, मग शक्यतो तरुण जसं भगतसिंगकडे ज्या पद्धतीने आकर्षित होतो तरुण त्यांच्या साहित्याकडे किंवा त्यांच्या नास्तिकतेच्या व्याख्येकडे तरुण ज्या पद्धतीने आकर्षक होतो, तेवढेच महत्वाचे आहेत विनोबा भावे. कारण त्यांनी जो विचार मांडलाय ना तो खऱ्या अर्थाने थोडासा लोकांचा विचार करणारा आहे. की नको ना तुमच्यावरती मूठभर लोक जर, म्हणजे आपण आता बघतो ना की आपण ज्यांना राज्यकर्ते म्हणतो त्यांचे घोटाळे एक एक काय बाहेर येतात ते आपण बघतो. म्हणजे ज्या राज्यकर्त्यांच्या नावे आता काही घोडा आपल्याकडे एक आता फार मजेशीर, म्हणजे मी कधी डायरेक्ट असं स्पष्ट कधी नावं घेत नाही, पण आता जर राजकीय पुस्तकाविषयी बोलायचं आणि मग परत त्या गोष्टींना कंटेम्पररी आता काय चाललंय त्याला बगल द्यायची ही मलाच पटत नाही. उदाहरणार्थ कसं थोडंसं आपण बोलूया त्याविषयी, की तुम्ही कोणत्याही प्रकारचे घोटाळे का केलेले असे ना, तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या पक्षामध्ये गेलात की लगेच तुम्ही क्लीन होता, ज्याला आता वॉशिंग मशीन असा शब्द प्रयोग वापरला जातो. मग तो सिंचन घोटाळा असेल किंवा मग आदर्श घोटाळा असेल, आता नुकताच त्यांनी उडी मारली आदर्श घोटाळा करणाऱ्यांनी, अशोक चव्हाण यांनी, नावं घेऊयात आपण काही, कारण त्यांना करताना काही नाही वाटलं, तर आपण आता बोलताना आपल्याला काय का वाटायला हवं. तर जी माणसं ज्यांच्या नावे घोटाळे सिद्ध झालेत, जनमानसांना माहिती आहेत, ते आता सत्तेत पदांवरती जाऊन बसलेले आहेत. एक्झॅक्टली विनोबा भावे तेच म्हणतात की मग ही माणसं जर असं तुमचं काय म्हणूया आपण, तुम्हाला असं त्रासदायक होईल असं जर काही वागत असतील तर लोकनीती जास्त महत्वाची आहे. लोकांमध्ये ती ताकद निर्माण झाली पाहिजे. या संदर्भातली एक लाईन आहे ती अशी आहे, पंचशक्ती सहयोग असं टायटल आहे, पंचशक्ती सहयोग. तर त्यात ते असं म्हणतात, व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्यासाठी 5 शक्ती मजबूतपणे उभ्या झाल्या पाहिजेत आणि त्या 5 शक्तींचे एकमेकांशी उत्तम सहकार्य असले पाहिजे. पहिली शक्ती म्हणजे जनशक्ती, ती अंगठ्यासारखी आहे. अंगठा मजबूत असतो. जनशक्ती मजबूत व्हावी म्हणून ग्राम स्वराज्याची भूमिका निर्माण करावी लागेल. इतर शक्ती आहेत सज्जन शक्ती, विद्वत जनशक्ती, महाजनशक्ती, आणि 5वी शक्ती म्हणजे शासन शक्ती. ती 5व्या बोटासारखी आहे. 5व्या बोटाला, करंगळीला संस्कृत मध्ये अनामिका म्हणतात, म्हणजे ती केवळ नाममात्र आहे. इतर बोटांशी सहकार्य करणे एवढेच तिचे काम आहे. आलं का लक्षात? मुद्दा स्पष्ट होतोय का? विनोबा भावेंचं असं म्हणणं आहे, ही जी शासन व्यवस्था असणार आहे ना, तिने करंगळी एवढंच राहावं, तिने हवी होऊ नये, अंगठा व्हायला जाऊ नये, मग हुकुमशहा निर्माण होतो त्याच्यातून. आलं का लक्षात? पुन्हा एकदा ते वाचतो मी. आणि 5वी शक्ती म्हणजे शासन शक्ती, ती 5व्या बोटासारखी आहे. 5व्या बोटाला, करंगळीला संस्कृतमध्ये अनामिका म्हणतात, म्हणजे ती केवळ नाममात्र आहे. इतर बोटांशी सहकार्य करणे एवढेच तिचे काम आहे. बाकी तिला स्वतंत्र फंक्शन
कार्य नाही. चार शक्ती मिळून जे काम करतील त्यात काही कमी राहून गेले तर त्याच्या पूर्तीसाठी ही पाचवी शक्ती शासन शक्ती काम करेल. संयोजन वगैरे थोडेफार शिल्लक राहिलेले कार्य करेल. परंतु आज स्थिती ही आहे की शासन शक्तीच सर्वे सर्वा होऊन बसली आहे. डेमोक्रेसीला पायदळी तुडवून हुकुमशाह डिक्टेटरशिप जेव्हा उदयाला येऊ लागते तेव्हा आधी ती शासनाच्या मार्फतच जाते, ती बळकट होत जाते आणि एकदा का बळकट व्हायला लागली की मग हम करे सो कायदा ही प्रोसेस सुरू होते. जे आता आपल्याकडे सगळी बोंब आहे की पुन्हा आता सत्तेत असणारी माणसं जर निवडून आली तर मग त्यांच्यातून हुकुमशहा निर्माण होईल आणि मग सगळा गोंधळ होऊन बसेल वगैरे वगैरे. तर सर्वोदय समाज अहिंसेच्या आधारावर उभा राहतो. या प्रक्रियेतूनच शासनाची शक्ती कमी होत होत ती एक दिवस नाम मात्र उरेल, असं विनोबा भावे यांचं मत आहे. कृपा करून विनोबा भावे यांचं पुस्तक वाचाल तेव्हा तुम्ही ते लक्षात घ्या. नाही तर आता तुम्ही उगाचच मी या पुस्तकाबद्दल बोलत असताना जे काय सध्याचे राजकीय मुद्दे जे प्रूव्ह आहे, जे वर्तमानपत्रात आणि गोदी मीडियात नाही कुठे आलेले पण जे आपण जाणकार सगळे बोलतोय त्याच गोष्टींची मी नावं घेतली. जसं आता आदर्श घोटाळ्याचा घेतला किंवा सिंचन घोटाळ्याबद्दल बोललो तर ते उगाचच खाली निर्बुद्धासारखे काही कमेंट करू नका. ते समजून घ्या आणि मग बोला. आणि जर काही बोलायचं असेल तर या पुस्तकाबद्दल बोला. वैयक्तिक विनोबा भावे यांच्यातल्या लेखकाबद्दल बोला. माझं काम फक्त इकडचा माल तिकडे घेऊन जाणं एवढंच आहे. आता ते करत असताना तो आगाऊपणा का करतो असं पण म्हणतील लोक, तो भाग वेगळा. तर याच्यामध्ये आणखी एक आहे मुद्दा. सध्या ते चाललंय ना की तुला जर अमुक अमुक मान्य नाही तर जा पाकिस्तानला, तुला जर अमुक अमुक मान्य नाही तर जा तिकडे, म्हणजे राष्ट्रवाद. तर तो राष्ट्रवाद म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या देशाला जे सत्ताधारी सांगतायत त्या देशातल्या लोकांना तुम्ही जर शिवीगाळ करत नसाल तर तुमचं तुमच्या राष्ट्रावरती प्रेम नाही असं ते सत्ताधारी ठरवून टाकतात. तर असं काय नसतं. हे जे सगळं चाललंय हे पुस्तक मी तुमच्यापर्यंत, हे विनोबा भावे हे सगळ्या जगाला माहिती आहे, त्यांचं हे पुस्तक मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हे माझ्या राष्ट्रावर, मी जिथे जन्माला आलो त्या माझ्या भारत देशावर प्रेम असल्यामुळेच पोहोचवतोय. पाकिस्तानला उठता बसता शिवाय देऊन मी काय करू? मला सकाळी उठल्याच्या नंतर माझ्या शेजाऱ्याशी बोलायचं असतं. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉर्ट आउट करा ना. चायनाबद्दल आता आपण बघतोच आहे. चायना असं पण एका बाजूला सांगितलं जातं की गावच्या गावं बसवतंय आतमध्ये येऊन, त्याच्याबद्दल कोणच काही बोलत नाहीये. आलं का लक्षात? तर आता राष्ट्रवाद धोकादायक कसा आहे, विनोबा भावे त्याबद्दल काय म्हणतात ते आपण जरा थोडस मी वाचून दाखवतो. मी पवनारला असताना आझाद हिंद सैन्याचे काही लोक मला भेटायला आले होते. त्यांनी जय हिंद म्हटले. त्यावर मला काय सुचले कोण जाणे. मी एकदम म्हणालो जय हिंद, जय दुनिया, जय हरी. म्हणजे जय हिंद मध्ये सुद्धा मला भय वाटले. आज नाही पण थोड्या दिवसांनी तुम्हाला कळेल की जय हिंद मध्ये काय धोका आहे. जय जगतची भाषा मी कर्नाटकात सुरू केली आणि लहान लहान पोरे देखील जय जगत म्हणू लागली. जय जगत मंत्र भारताच्या हवेला अनुकूल आहे. येथे जे पाश्चात्य शिक्षण आले त्यामुळे काही बाबतीत आम्हा लोकांचे विचार व्यापक झाले, परंतु काही बाबतीत संकुचितही झाले. पूर्वी आपल्याकडे काही चुकीच्या कल्पना होत्या. उदाहरणार्थ जातीभेदाचा जोर होता, स्त्री पुरुष समानता नव्हती. अशा बाबतीत आम्हा लोकांचे विचार उदार बनले. परंतु एका बाबतीत आपण संकुचित झालो. राष्ट्रवाद नावाची एक नवीच वस्तू येथे आली, वाजत गाजत आली. आपल्या देशात देशाभिमान नाही ही फार मोठी उणीव आहे असे घोषित करून आली. राष्ट्रवाद किंवा देशाभिमान येथे आल्यानंतर त्यात किती धोके आहेत हे रवींद्रनाथांनी एका पुस्तकात सांगितले आहे. आजचा लोकप्रवाह राष्ट्रवादाचा आहे. आज भारत राष्ट्रवादी आहे, परंतु हा राष्ट्रवाद अणुयुगाच्या विरुद्ध आहे. आजचा युग प्रवाह एक होण्याचा आहे, विश्वराज्याचा आहे. राष्ट्रवाद जगाचे तुकडे करतो. सगळ्या जगाला एक करण्याची गोष्ट येते तेव्हा देशाभिमान आउट ऑफ डेट, कालबाह्य होतो. विनोबा भावेंचं म्हणणं आहे. परत ते असं म्हणतात,
गाव आणि विश्व या मथळ्याखाली ते असं म्हणतात, विज्ञान संपूर्ण जगाला एक केल्या वाचून राहणारच नाही. असे झाले नाही तर मानव जातीचा संपूर्ण विनाशच होईल. सगळ्या सीमा पुसल्या जातील, व्हिसा, पासपोर्ट वगैरे काही राहणार नाही. माणूस जगात कुठेही जाऊ शकेल. अशा प्रकारचे जग आकाराला आले तरच विज्ञान युगाचे समाधान होईल. बरोबर आहे की? कोणाला नको हे असं? हे आवडत आहे. त्यामुळे म्हणून मी म्हटलं की जरा विनोबा भावे वाचायला हवेत, तरुणांनी वाचायला हवे. आता एक त्यांनी टायटल दिलंय, राजकारणात पडायचे का? तर ते वाचतो. राजकारणात पडायचे का? प्रश्नचिन्ह आहे बाजूला. काही लोक म्हणतात की आपण राजकारणात पडू नये. राजकारणात पडणे असे म्हणतात. ही गोष्टच अशी आहे की ज्यात पडणे असते त्यात न जाता तटस्थ राहिले पाहिजे. सर्वांच्या सेवेला तत्पर राहिले पाहिजे. जसे दवाखान्यात काम करणारे राजकारणाकडे लक्ष देत नाहीत, तटस्थ राहतात, तसे आपण केले पाहिजे. अन्यथा कार्य हानी होईल असा एक विचार आहे. दुसरा विचार हा आहे की राजकारण तुमचे कोणतेही काम नष्ट करू शकते, इतकी त्याच्यात शक्ती आहे. तुम्ही खूप मेहनतीने एखादे काम उभारा, राजकारण अल्प प्रयत्नाने ते जमीनदोस्त करू शकते. राजनीती अशी सर्वंकष आणि सर्वव्यापी आहे, म्हणून आपण तिच्यात भाग घेतला पाहिजे. आजची राजनीती जोडणारी नाही, तोडणारी आहे. 5वी आवृत्ती 2017 आली आहे. 5वी आवृत्ती 2017 आलेली. त्यांनी पहिली आवृत्ती कधी आली ते नमूद नाही केलं, पण विनोबा भावेंनी हे लिहिलेलं आहे आणि ती त्यांची लाईन आहे. काय म्हणतायत ते? आजची राजनीती जोडणारी नाही, तोडणारी आहे. अगदी आत्ता 2024ला आपण आजूबाजूला थोडस जाणकारांनी जरी नजर फिरवली तरी त्यांच्या लक्षात येईल काय याचा गर्भित अर्थ आहे तो. आजची राजनीती जोडणारी नाही, तोडणारी आहे. कात्री घेऊन नाना निमित्ताने जगाचे तुकडे करण्याची प्रक्रिया चालू आहे. जातीवादी जातीच्या कात्रीने जगाचे तुकडे करीत आहेत. धर्मवादी धर्माच्या कात्रीने, राष्ट्रवादी राष्ट्राच्या कात्रीने, पक्षवादी पक्षाच्या कात्रीने जगाचे तुकडे करीत आहेत. वाचू का पुन्हा एकदा? वाचतो. आजची राजनीती जोडणारी नाही, तोडणारी आहे. कात्री घेऊन नाना निमित्ताने जगाचे तुकडे करण्याची प्रक्रिया चालू आहे. जातीवादी जातीच्या कात्रीने जगाचे तुकडे करीत आहेत. धर्मवादी धर्माच्या कात्रीने, राष्ट्रवादी राष्ट्राच्या कात्रीने, पक्षवादी पक्षाच्या कात्रीने जगाचे तुकडे तुकडे करीत आहेत. अशा प्रकारे आपले चिंतन खंडित असते आणि आपल्याला खंडित चिंतनाची सवय झाली तर विज्ञानाच्या या जमान्यात मार खाऊ आणि हारही खाऊ. म्हणून जरा दूरदृष्टी ठेवून विचार करायला हवा. आम्ही अखंडतेची शक्ती बांधण्यात लागलेलो आहोत, म्हणून ते जय जगत असं म्हणतात. ही आमच्यासाठी योग्य भूमिका आहे. आजचे राजकारण नष्ट होणार आहे हे मला अगदी स्पष्ट दिसत आहे. आमच्या हाती जे शस्त्र आहे ते सामान्य नाही, ते रुद्र शक्तीहूनही जास्त सामर्थ्यवान आहे. त्या शस्त्राच्या ग्रहणासाठी मनन, चिंतन आणि ज्ञान संवर्धन यांची गरज आहे. त्या कामी आम्ही लागलेलो आहोत. म्हणून राजनीतीत जर पडू तर नुकसान होईल आणि ते नुकसान होऊ नये यासाठी या पुस्तिकेचं त्यांनी लिखाण केलेलं आहे. आता एक शेवटचा तुकडा वाचतो. सरकार हातात नको, आज्ञेत हवे असं टायटल आहे. लोक म्हणतात आमची माणसे सरकारमध्ये गेली तर आमचा आवाज तेथे पोहोचू शकेल. वाटले तर आपण स्वतः तेथे जाऊ नये, परंतु आपल्या माणसांनी जावे आणि आपली मते विचार मांडावे. हे ठीक नाही का होणार? परंतु माझ्या तर हे काही लक्षातच येत नाही. मी पार्लमेंटमध्ये गेलो असतो तर माझ्या तेथील व्याख्यानाचा जेवढा परिणाम झाला असता त्यापेक्षा जास्त परिणाम मी जेव्हा लोकांमध्ये काम करतो तेव्हा होतो. तेव्हा तर माझा सरकारशी सरळ संबंध असतो. दिल्ली मुंबईत बसलेले लोक तर नोकर आहेत. सरकार कोण? ते काय म्हणतात बघा, मी पुन्हा एकदा वाचतो. मी पार्लमेंटमध्ये गेलो असतो तर माझ्या तेथील व्याख्यानाचा जेवढा परिणाम झाला असता त्यापेक्षा जास्त परिणाम मी जेव्हा लोकांमध्ये काम करतो तेव्हा होतो. तेव्हा तर माझा सरकारशी सरळ संबंध असतो. म्हणजे सरकार निवडून देणारे हे जे लोक आहेत ते खरे सरकार आहेत असं विनोबांना ते नमूद करायचं. कारण लगेच पुढल्या ओळीत ते म्हणतात दिल्ली मुंबईत बसलेले लोक तर नोकर आहेत, नाही का? तर वेगवेगळ्या पक्षांचा प्रयत्न कशाचा असतो? सरकार हातात ठेवण्याचा.
जे मी मागाशी म्हणालो की भाजप असली सत्तेत किंवा काँग्रेसने त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलायचं, काँग्रेस सत्तेत गेली किंवा भाजपने त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलायचं. आणि मग त्यात होतं काय, गरीब मतदार नागवला जातो म्हणूया, भरडला जातो म्हणूया. आता तर त्याचा विनोदच करून टाकलेला आहे, तो भाग वेगळा. वेगवेगळ्या पक्षांचा प्रयत्न कशाचा असतो, सरकार हातात ठेवण्याचा. माझी काय युक्ती आहे, सरकार आपले म्हणणे मानेल असे करणे. हाताने तर यंत्र पकडावे लागते, तुम्ही यंत्राला पकडता की यंत्र तुम्हाला पकडते. मोठमोठे चांगले चांगले लोक सरकारमध्ये गेले, तिथली व्यवस्था नियम यांच्यात ते अडकतात आणि काम काहीही करू शकत नाहीत. हीच ती ब्युरोक्रेसी. तुम्ही सरकारमध्ये गेलात की तिथल्या काही, तुम्ही नेहमी लक्षात घ्या, 2014ला आपल्याला का बीजेपी बरी वाटत होती, कारण काँग्रेसला विटले होते, त्यांचा भ्रष्टाचार हळूहळू दिसायला लागला होता. आणि मग किती छान ना असं म्हणून आपण बीजेपीला तिथे आणून बसवलं. आणि आता बीजेपीचा वीट यायला लागला, कारण त्यांचं आता सरळ सरळ सगळं दिसायला लागलं की अरे तुम्ही एका बाजूला म्हणता की हा भ्रष्टाचारी आहे, याला उद्या आम्ही जेलमध्ये टाकू, ते एक आहेत ना एकेकाला जेलामध्ये टाकणार, ते सगळे ते एकाच माळ्याचे मणी आहेत सगळे. आणि तुम्ही जेलामध्ये टाकण्याची वार्ता करता, त्यांच्या बाबत ट्रकभर पुरावे सादर करण्याच्या वार्ता करता, आणि लगेच ते तुमच्याकडे आले की सत्तेत असतात आणि मोठ्या पदावरती दिसतात ते. आणि लोक त्यांना वाटतात की लोक सगळं स्वीकारत चालले खाली मान घालून, त्यामुळे आपल्याला रान मोकळं झालं आणि ते सुसाट निघालेले आहेत. यालाच उत्तर म्हणजे हे विनोबा भावेंचं लोकनीती हे पुस्तक हे जरूर वाचा तुम्ही. तर मुद्दा काय, वेगवेगळ्या पक्षांचा प्रयत्न कशाचा असतो, तर सरकार हातात ठेवण्याचा. माझी काय युक्ती आहे, सरकार आपले म्हणणे मानेल असे करणे. हाताने तर यंत्र पकडावे लागते, तुम्ही यंत्राला पकडता की यंत्र तुम्हाला पकडते. मोठमोठे चांगले चांगले लोक सरकारमध्ये गेले, तिथली व्यवस्था नियम यांच्यात ते अडकतात. आलं का लक्षात, ते आता सांगत होतो की मग भाजप येऊन बसलं की मग ते सेम होतात ना, मग ते त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलतात. त्यामुळे तिथले काही नियम आहेत ते सरकार चालवण्याचं, तिथे तो गुरफटतोच माणूस, तर ते अडकतात आणि काम काही करू शकत नाही. ते यंत्राला पकडतात तेव्हा यंत्रही त्यांना पकडते, ते यंत्राचे गुलाम बनतात. म्हणून सरकार हाती घेणे मूर्खपणा आहे, असा तो मुद्दा आहे. बस बाकी काही नाही. तुम्ही हे पुस्तक विकत घ्या, 40 रुपयाचं आहे, आणि तुम्ही वाचा, तुम्ही तुमची मतं ठरवा. बाकी सध्या जे काय चाललंय त्यांनी ते त्यांनी एक कोष्टक म्हणजे आपण काय त्याला म्हणतात, एक फॉर्म्युला दिलाय त्यांनी गणिताचा. राजनीती अधिक विज्ञान, मी दाखवतो, मी इकडे फोटो काढून देईन बाजूला, हे जरा आता फार चमकत आहे पण मी देतो बाजूला. राजनीती अधिक विज्ञान बरोबर म्हणजे इज इक्वल टू सर्वनाश. बघा काय, राजनीती अधिक विज्ञान, राजनीती करणारी जी मंडळी आहेत, राजनीती करणारी लोकांच्या उपयोगाची कामं करणारी माणसं, आणि राजनीती करणारी म्हणजे समाजकारण आणि राजकारण दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजनीती करणाऱ्यांना काहीच वर्ज्य मानत नाही, ते वाटेल ते करायला तयार असतात. तर अशी राजनीती आणि विज्ञान एकत्र आलं की काय होतं, सर्वनाश. मग विनोबा भावे म्हणतात अध्यात्म आणि विज्ञान एकत्र आलं इज इक्वल टू बरोबर काय, सर्वोदय. अशी विनोबा भावेंची व्याख्या आहे. बाकी काही नाही. एक थोडस वाचतो, मी खरं तर या पुस्तकाच्या प्रचंड प्रेमात आहे. सगळ्याच मुद्द्यांवरती माझं यांच्याशी काही असं हे नाही, मतं जुळून येत नाहीत, पण आहे काहीतरी एक वेगळं थोडस असं गदागदा हलवणारे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपल्या मेंदूला. एक थोडस वाचतो. राजकारणातून कोणती समस्या सुटायची नाही, राजकारणातून कोणतीच समस्या सुटायची नाही, जेथे ते दाखल होईल ते फूट पाडेल. बघा, ही लाईन मी मार्क नाही केली होती, पण मी शोधत होतो कारण पुस्तक चांगलं एक दोनदा वाचून काढलेलं आहे, पण तेव्हा मार्क नाही केली. आता अनायसे सापडले तर वाचून दाखवतो. राजकारणातून कोणतीच समस्या सुटायची नाही, जेथे ते दाखल होईल तेथे फूट पाडेल. विज्ञानाच्या जमान्यात ही राजनीती टिकायची नाही, म्हणून आता राजनीतीच्या जागी लोकनीती आली पाहिजे असे मी सांगत असतो. राजनीती नष्ट होऊन विश्वव्यापक लोकनीती आली पाहिजे. या मुद्द्यावर थांबूया आपण. तर असं हे पुस्तक आहे, विनोबा भावे. किती सुंदर फोटो आहे बघा त्यांचा,
काय त्यांनी हातामध्ये ते डफ आहे काय आहे आणि ते वाजवत आहेत, काठी आहे, एक अस्पष्ट असा फोटो आहे विनोबा भावेंचा. तर घ्या तुम्ही हे पुस्तक, खूप अप्रतिम, खूप छान पुस्तक आहे. आणि बाकी काही नाही. बाकी व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत. माझे काही मित्र असं म्हणतात की व्हिडिओच्या नंतर तू लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणत नाही. म्हटलं का म्हणत नाही? लाईक करा असं कुठल्या तोंडाने म्हणू? कारण सगळं आपल्या आजूबाजूला काय घडतंय वाईट त्याच्याबद्दलचीच व्हिडिओ मी करतो. आता ते लाईक करा म्हणून सांगू? हा, आता माझं म्हणणं पोटतिडकीने मी जे काय मानतोय ते आवडलं तर आता ते बटन दाबा तुम्ही. पण मी तोंडाने कसं सांगू की ह्याला तुम्ही आवडलं असं म्हणा म्हणून? नाही ना. तो एक वेगळा, दोन वेगळे मुद्दे आहेत ते. शेअर तर करा, मात्र तुम्ही शेअर करा. बाकी सबस्क्राईब तर काय, माणसाला आवडलं तर त्याला सांगायची गरज नसते. एवढे आपण सगळे सुजाण आहोत. आपण देशाचं सरकार निवडून देणारी मंडळी आहोत. तर माझा व्हिडिओ, माझ्यासारख्या लेखकाचा व्हिडिओ आवडला की नाही हे ठरवणं जमणार नाही का आपल्या प्रेक्षकांना? जमणार. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता बोलतो. पण आवडलं तर ह्याचा अर्थ वेगळा. आता आवडण्यासारखं आजूबाजूला काही घडत नाहीये, फक्त आपण जगतोय. आणि त्या जगण्यामध्ये अशी काहीतरी पुस्तकं हाती लागतात ना, तेव्हा जरा कुठेतरी ना असं बरं हे कुठेतरी म्हणजे अशी, आता हे मला माहितच नव्हतं पुस्तक. माझ्या मित्राने जर हे माझ्यापर्यंत पोहोचवलं नसतं तर मला विनोबा भावे जेवढे माहित आहेत तेवढेच. या अनुषंगाने एक विनोबा भावे मला वेगळे कळले, तसे ते तुम्हालाही कळावेत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक जरूर विकत घ्या, वाचा आणि वाचून झाल्यावर कमेंट बॉक्स मध्ये या व्हिडिओ मध्ये या आणि मग कमेंट करा. उगाच आता मी काय बोलतोय ते माझा दृष्टिकोन असेल ना. हे पुस्तक वाचून झाल्याच्या नंतर तुमचा दृष्टिकोन कदाचित हे पुस्तक वाचल्यावर वेगळा असेल. आणि जर तो आपला दृष्टिकोन जर जुळला तर तशा कमेंट करा, नाही जुळला तर काय आवडलं नाही ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ओके, चला, बाय बाय, टाटा, बाय बाय, सायनारा. पुन्हा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटू आणि बोलू. मी बोलतो तुमच्याशी, पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काहीच बोलत नाही, त्यामुळे मला कळत नाही. आता जरा 1-2-3 व्हिडिओच्या खाली 1-2 जणांनी कमेंट केलं, मला बरं वाटतं ना. जरा एवढी काय धावपळ करतोय, फार कठीण असतं. तुम्ही जर आता माझे रेग्युलर जे कोण व्ह्युअर्स आहेत ना, मध्यंतरी मी ते एक बर्ड्स वापरत होतो माझ्या व्हिडिओच्या आवाजासाठी. क्वालिटी जरा त्याची आता पण येतेच असेल. एक कॉलर माईक हा साधा आहे, ती 150-200 रुपयाचा कॉलर माईक. मी फार फार खिशाला चाड लावून, मी काय म्हणतात ना, खिशाला चाड लावून स्वतःच्या खिशातले पैसे टाकून मित्रांच्या मदतीमुळे मी हे चॅनल रन करू शकतोय. तर ते बर्ड्सची ती केस असते ठेवण्याची, ती हरवली. झालं, ते 1000 रुपये फुकट गेले आणि आता ते बर्ड्स असेच पडून आहेत. त्यामुळे आता परत लगेच हे वापरतोय मी. आता ही वायर घेतली नवीन. तर पण मी व्हिडिओ थांबवत नाहीये. मी सातत्याने व्हिडिओ करतोय वेगवेगळ्या विषयांवर. आता मी राही अनिल बर्वे यांचा, आम्हाला पण एक आजी होती, हा जो व्हिडिओ केला त्याला पण तुम्ही प्रतिसाद दिला. तसंच या हे पुस्तक तुम्ही वाचलत का, या सदराला द्या प्रतिसाद आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. चला, टाटा, बाय बाय, सायनारा, बाय.